कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप आणि मनसे आमने सामने आले असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यात आरोप प्रत्यारोपाची जोरदार फैर झडती झाली आहे। मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राजू पाटील यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दीपेश म्हात्रे यांच्यावर टीकास्त्र सोडलं। बिल्ला लावून फिरा म्हणजे लोकांना तरी कळेल की तुम्ही नेमके कोणत्या पक्षात आहात असा टोला त्यांनी लगावला। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपेश म्हात्रे यांनीही आक्रमक भूमिका घेत राजू पाटील यांच्यावर पलटवार केलाय। फक्त टीका करून स्वतःची पोळी भाजणे कमिशन एजंट राजकारण करत आहे। काल ज्यांच्यावर टीका केली आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात अशी टीका त्यांनी केली आहे। तसेच मनसेच्या रिक्षा मंत्रालयापर्यंत पोहोचल्या पण राजू पाटील यांची मर्सिडीज पलावाच्या ट्रॅफिक मध्ये अडकली असा खोचक टोला त्यांनी लगावला। या शाब्दिक संघर्षामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। त्यांनी काल जी टीका केली त्यांचं म्हणणं असं आहे की मी सूर्यावरती नेहमीच टीका केली, जिथे जिथे विरोध व्हायचा तिथे मी टीका करायचो, परंतु राजू पाटील ज्यांच्यावरती टीका करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले राजू पाटील सगळ्यांना दिसतात। ज्यांच्यावरती वैयक्तिक टीका केली, वैयक्तिक लेवलवर जाऊन टीका केली, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून राजू पाटलांना कसं वाटतंय हे मला त्यांना विचारावंसं वाटतं। त्यांनी काल दुसरा एक मुद्दा मांडला की बिल्ला लावून दीपेश म्हात्रेंनी बिल्ला लावून जावा। मला असं वाटतं राजू पाटीलने दोन बिल्ले लावावे, एक मनसेचा इंजिन लावावा आणि त्याच्या खालती ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात तो बिल्ला लावावा आणि 2-3 बिल्ले खिशात पण ठेवावे, म्हणजे युती बदलली का आपला बिल्ला पण बदलता येईल। म्हणून राजू पाटलांनी राजकारणावर टीका करू नये। ज्यांनी आमच्या नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने टीका केली या टीकेनं आम्ही भीक घालत नाही। दुसरी गोष्ट मला काय म्हणायचं आहे, त्यांनी काल एक टीका केली की मी मर्सिडीज मध्ये फिरतो आणि रवींद्र चव्हाण साहेब रिक्षा चालवायचे। अरे रिक्षा मंत्रालयापर्यंत पोहोचली, रिक्षा महाराष्ट्रभर पोहोचली, यांची मर्सिडीज जी आहे ती पलावाच्या ट्रॅफिक मध्ये अडकून राहिली। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःचा विचार करावा, त्यांनी त्यांचा स्वतःच पहिले स्वतःमध्ये काय कर्तृत्व आहे ते बघावं आणि नंतर आपण कोणावर टीका करतोय त्या टीका कराव्या। मला असं वाटतं की कुठेतरी विकासात्मक राजकारणावर त्यांनी बोललं पाहिजे। तुम्ही बघितलं त्यांचे ट्विट काढून बघा मागचे, तर त्यांना कळेल की ते फक्त टीका टिप्पणी करणं आणि त्याच्यामधनं टीआरपी। आता त्यांना दुसऱ्या कोणावर बोललं तर टीआरपी मिळेल का, म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांवर बोलायचं आणि त्याच्यातनं टीआरपी मिळवायचा। राजू पाटलांचा जो टीआरपी गेल्या काही दिवसांमध्ये घसरलाय, जो त्यांच्या युतीमुळे तो टीआरपी कुठेतरी कव्हर अप करण्यासाठी त्यांचा सगळा प्रयत्न चालू आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की विकासावर आमच्याशी 1 to 1 चर्चा करा। जे लोक ट्रॅफिक मध्ये मानपाड्याला 3-3 तास 4-4 तास अडकतात त्याच्यावरती राजू पाटील कधी बोलताना दिसत नाही। पलावाच्या ट्रॅफिकवर राजू पाटील कधी बोलताना दिसत नाही। 27 गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर कधी, फक्त टीका टिप्पणी करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची। कमिशन एजंट आहेत हे लोक, यांच्यावरती मला जास्ती टीका करायची नाही। मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच जोरात, जसं का आबाळ कोसळलं यांच्यावर। ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुंकू नको। अरे तू थुंकून त्याचा तोबडा ओला केलाय इतकी गोष्ट। मी फक्त बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी बोलत, तू कुठे कंपॅरिझन करतो, तो रवी कुठे हा रवी कुठे। त्यामुळे अशा गोष्टीने बरं माझा आक्षेप मैतावर वगैरे बॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेंना माझा सल्ला आहे की त्यांनी तो बॅच लावूनच फिरावा, कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात आहे। राजू पाटलांनी 10 लाख भाडे, अरे बाबा तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी खानदानी। आत्ता टेंडरच्या पैशातनं पैसे कमावलेत आणि गाड्या घोड्या दाखवून जर माझ कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाहीये, कारण मी त्यातला नाहीये। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।